फिमेल्समध्ये त्या ठिकाणी जास्त येणारी समस्या कोणती आहे त्यांच्या निग्लेक्ट करण्यामुळे? डॉक्टर स्पाईनची त्या ठिकाणी जे इश्यू आहेत ते नॉर्मली काय असतात? ते कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कोणत्या जॉबवाल्या लोकांमध्ये किंवा एज ग्रुपवाल्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळतात? हे दोन गैरसमज जास्त आहे. 100 पैकी जवळजवळ 95 महिलांचं म्हणणं ज्यांचं सीझर झालंय त्यांचं हेच मी ऐकलंय डॉक्टर खरंच की की सीझरचं जे इंजेक्शन दिलं जातं त्यामुळं आयुष्यभर त्या ठिकाणी ते बॅक पेन सहन करावं लागतं. आज कुठेतरी माझ्याही मनातलं हा मिसअंडरस्टँडिंग होती जी क्लिअर झाली आहे की ते फॅक्ट ते नाहीये की त्या इंजेक्शनमुळे त्या ठिकाणी त्या फिमेल्सला पेन त्या ठिकाणी होत नाही, तर त्याच्या मागचं रिझन हे त्यांचं जे रुटीन एक्झर्शन आहे ते त्याच्यामध्ये असतं. अहो सिंपल आहे. सिझर करताना तुम्हाला एक सिंपल मणक्यात इंजेक्शन देताना तो डॉक्टर स्पेशलिस्ट येतो, भूलतज्ञ स्पेशलिस्ट आहे. तो प्रॉपर तिथं जिथं पाहिजे तेवढंच भागात इंजेक्शन देतो नाजूक पद्धतीने आणि ऑपरेशन सक्सेस होतं. ऑपरेशन करताना गायनेकोलॉजिस्ट एवढं पोट फाडतात, 100-150 टाके पडतात. कधी गायनेकोलॉजिस्टचे पोटाचे टाके कधी दुखले का? मग घरामध्ये ते एकच इंजेक्शन तुझं कंबरड गेलंय, पोट कधी गेलं नाही. मग ते हे एक गैरसमज आहे. त्यांना समजून सांगावं लागतं एवढं ऑपरेशन झालं त्यांनी कधी पोट दुखलं नाही, ते छोट्याशा इंजेक्शननी काय कंबर दुखणार, त्याच्या पाठीमागे वेगळं कारण असतं. हे आम्हाला समजून सांगावं लागतं. आणि त्यांची वर्किंग लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी तिला तर समजून सांगावं लागतं, पण ते सासूबाईला नवऱ्याला टीम वर्कला बाबा रे हे जर तिची काळजी घेतली नाही त्या महिलाची तर पुढं हे घरातलं मोठं विघ्न आहे आणि फॅमिली डिस्टर्ब होणार, इकॉनॉमिक बर्डन वाटणार. तिने आज काम नाही केलं तर सासूबाई पण अपंग आहे, तिला काम होत नाही, डायबिटीज बीपी, मग हे काम कोण करणार? मग ते टेन्शन मुलाचं वाढतं, मग घरातल्या मालकाचं वाढतं, मग तो स्ट्रेसफुल लाईफ त्या संसाराची चालू होती. म्हणजे आमचं ऑर्थोपेडिक स्पाईन हा प्रॉब्लेम सिंपल जर घेतला तर पुढं फार अडचणीत आणतो. म्हणजे संसाराची गतीच बंद होती. अगदी गाय विकून टाकावं लागतात, काम करता येत नाही. आपलं बोलणं काय, हे शेतकरी समाजामध्ये आपण राहतो, नोकरदार वर्ग फार कमी आहे. पण हे टीमवर्क जे घरातलं आहे ना, तर आपल्या घरातला महिलाला जे स्थान पाहिजे ते जर चांगलं मिळालं, तिची काळजी घेतली तर तिला प्रॉपर पद्धतीने टेक्निकनी जे काम करायला पाहिजे त्या सगळ्या सुविधा पुरवल्या तर हे मणक्याचे आजार ऑटोमॅटिक कमी होतात. म्हणजे आमचं बिझनेस कमी होईल तो गोष्ट वेगळी, पण आपलं हेल्थ सुधारणं सगळ्यांचं. तेही अगदी बरोबर आहे. कारण महिला असो किंवा पुरुष असो त्यांचा पाठीचा कणा व्यवस्थित राहिला तर त्या घराचा कणाही मला वाटतं त्या ठिकाणी व्यवस्थित राहतो, त्या घराची अर्थव्यवस्था ही व्यवस्थित राहते. त्यासाठी स्वतःचा कणा त्या ठिकाणी कणखर असणं अगदी गरजेचं आहे. खरंच खूप छान गोष्ट डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगितलीत. आणि फिमेल्सचं नॉर्मली काय होतं की त्या त्यांच्या बॅक पेनकडे कुठेतरी निग्लेक्ट करतात. त्यांनी मनामध्ये असतं की सपोज छोटं बाळ आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कुणी जॉब करतात, जॉब करून घर सांभाळायचंय, तर कुठेतरी होतं की त्या कंटिन्यू ह्या गोष्टीला बॅक पेन होतोय, नेक पेन होतोय किंवा आणखी काही पेन होतोय त्या निग्लेक्ट करत चालतात. तर फिमेल्समध्ये त्या ठिकाणी जास्त येणारी समस्या कोणती आहे त्यांच्या निग्लेक्ट करण्यामुळे? ॲक्च्युली त्यांचं निग्लेक्ट त्या करत नाही. त्यांच्यासमोर कामाचा एवढा डोंगर असतो. आणि पूर्वीच्या महिला कणखर होत्या, 3-3 हांड्या असायच्या, पण त्यावेळेस ते खाणं पण स्ट्रॉंग होतं आणि कष्टाची सवय होती. आता मुलांवर ओझं शिक्षणाचं आहे. ज्यावेळेस ते कष्ट करायला लागतात, त्या 12वी 11वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर लग्न होतं, त्यांना कष्ट करावं लागतात. कष्ट कोणते? घरकाम, ऑफिस काम, कधी बसायची वेळ नसेल 8-8 तास 12-12 तास हे IT इंजिनियर मेडिकल सगळं लेडीजला कामच करावं लागतं. आणि सगळ्यात प्रॉब्लेम काय पुरुषांपेक्षा लेडीजमध्ये जो डिफरन्स आहे, म्हणजे मुलं ज्यावेळेस वयात येतात त्यावेळेस त्यांना सामोरं जावं लागतं हार्मोनल चेंजेससाठी. आणि बऱ्याच वेळेस महिलांना हार्मोनल प्रॉब्लेम असतात, तर COPD किंवा बरेचसे असे प्रॉब्लेम होतात. आणि 40-42 नंतर मेनोपॉजला सामोरं जावं लागतं. पाळी संपते, परत हार्मोन चेंजेसच बॉडीतले हाडं ठिसूळ करतात, मेंटली स्वास्थ्य बिघडतं, कामाची कॅपॅसिटी कमी होते. म्हणजे 40-45 नंतर महिलांचा जो स्ट्रॉंगेस्ट इच्छा असते खूप काम करायचं, त्यावेळेस तो हार्मोनचा प्रॉब्लेम येतो आधीचा. आणि मग हा जो मतलब 10-15 वर्षाचा आहे त्याचं सगळं जडणघडण महिलांची हार्मोन रिलेटेड आहे. रोज प्लस मायनस हार्मोनची लेवल चेंज झाल्या तर त्याचा परिणाम बॉडीवर होतो, वर्किंगवर होतो. आणि नंतर मग त्याच हॅबिटमध्ये प्रामुख्याने आपला जो मेन स्केलेटल आहे हाडाचा सापळा
त्याच्यावर जास्त परिणाम होतो. मग तो हाडाच्या सापळ्यामध्ये प्रामुख्याने गुडघे, कंबर, मान हे जास्त वापरलं जातं आणि मेंटली पण त्याच्यावर इफेक्ट होतो. हार्मोन्स कधी कधी प्रॉपर रिलीज नाही झाले तर परिणामी मोठमोठे आजार ऑटोमॅटिकली उद्भवले जातात. म्हणून महिलांना जादा रिस्क आहे. महिलांना चॅलेंज स्वीकारून घरातून बाहेर निघायचं आहे. मोठमोठे कामं करतात, आज त्या लेवलला जात आहेत, पण त्यांना स्वतःच्या ज्या ह्या गोष्टीला सामोरं जायचं आहे. मग हे सामोरं जाताना नेमकी काय होतं की घरातले पुरुष तेवढा सपोर्ट महिलांना देत नाही. तेवढा सुविधा जर दिला तर ह्या जे चॅलेंजेस याच्यावर इझिली मात होऊ शकते. यांची पाठीची कणी, कमरेची कणी आणि गुडघे व्यवस्थित महिलांचे राहिले ना, ते तुमच्यापेक्षा काही पटीने काम करू शकतात. म्हणजे हे चॅलेंजेस करण्यासाठी म्हणजे जे आपली जी संस्कृती, फॅमिली, ते खरं युनायटेडली आता गरज आहे वर्क करण्याची. असं नाही ते करण सगळं काम आपण जाऊन येऊ असं नाही. म्हणजे आता खरंच आपण म्हणजे थोडक्यात आमच्याकडे येतात ना, काही असले तर मित्रामध्ये, नाही हो घरी जावं लागतं, नाही तर बायको झापण, कुठं पार्टीला जाता येत नाही, कुठं ट्रिपला जाता येत नाही, शनिवार रविवार कुठं जाता येत नाही. तेव्हाच फक्त भीती दाखवतात का घरचे बोलतील, पण ॲक्च्युली त्यांनी खरंच घरी जर महिलांना सपोर्ट केला, मदत केली तर ती फॅमिली एकदम स्ट्रॉंग राहू शकते आणि निरोगी राहू शकते. तसं तुमचा, आता तुम्हीच विषय घेतलाय म्हणून मला विचारावं असं वाटलंय, माझी क्युरिओसिटी वाढली आहे. तुमचा कसा सपोर्ट आहे मॅडमला त्या ठिकाणी घरी? थोडक्यात आमची जॉईंट फॅमिली. आमचे आई वडील दोन्ही शिक्षक होते, आता रिटायर्ड आहे. आमचे भाऊ इंजिनियर आहे, ते पण टीचर आहे. आमची वहिनी पण टीचर आहे. माझी मिसेस पण डॉक्टर, सी इज ऑल्सो प्रोफेसर, प्रवरा मेडिकल प्रोफेसर आहे. आणि हे सगळ्यांना टाईम बाउंड आहे. यांना 9ला जावं लागतं, 5ला यावं लागतं. मी एक ऑर्थोपेडिशियन आहे, मला टाईमचं हे नाही, पण मी लोकांना टाईम सांगू शकतो. त्या टाईममध्ये मी पेशंट चेक करतो. पण त्यांचं जॉब प्राईम इम्पॉर्टन्स आहे, त्यांचं करिअर पण महत्त्वाचं आहे. तर तो रिस्पेक्ट आम्ही ठेवला. मग त्यांच्या टाईमवर त्यांनी त्या कॉलेजला पोचण्यासाठी आम्ही आमचे कामं बाजूला सोडून त्यांची ड्युटीला हेल्प करतो. आल्यानंतर काही नसले तर आम्ही म्हणजे त्यांना मदत करतो. आणि हे सगळं त्या कमवत आहेत. मग त्यांचा जो प्राईम पिरियड आहे, सकाळचं 2 तासात त्यांना आवरायचं, संध्याकाळचं 2 तासात आवरायचं, तर मग आम्ही म्हणजे वर्कर ठेवले. स्वयंपाकीन मावशी, झाडूल मावशी, हे सगळ्या गोष्टींमुळे त्यांना पण रिलॅक्सेशन होतं. आणि आपण थोडंसं तो पण विचार करायचा. आम्ही सगळेजण विचार करतो. आमच्या घरात सर्व मॅनेजमेंट ह्या महिलाच करतात. आमची मिसेस, वहिनी, आई. आम्ही फक्त नोकरीला जातो आणि पण त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करतो. ओके, खूप छान. असं बॉन्डिंग त्या ठिकाणी किंवा अंडरस्टँडिंग फॅमिलीमध्ये असेल तर ती फॅमिली नक्कीच त्या ठिकाणी पुढे जाते. डॉक्टर, स्पाईनची त्या ठिकाणी जे इश्यू आहेत ते नॉर्मली काय असतात? ते कोणत्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे कोणत्या जॉबवाल्या लोकांमध्ये किंवा एज ग्रुपवाल्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळतात? तुमचा प्रश्न बरोबर आहे. पहिलं स्पाईन म्हणजे हे लोकांना कळतच नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आहेत मणके, मानेचे 7 मणके असतात, पाठीचे 12 असतात, कमरेचे 5 असतात, माकड हाडाचे 5 असतात, त्याच्या खाली कॉक्सिक्स ते 4 मणके असतात. याच्यामुळं तो पाठीचा कणा होतो, तो डोक्याला सपोर्ट करतो. त्याच्यातून मेंदूतून जी मज्जारज्जू जाते ती मणक्यातून जाते आणि हे मणके एकमेकाला जोडले जातात त्या मऊ गादीने. त्याला म्हणतात गादी, मणक्याचे डिस्क म्हणतो आपण. तर असे 2 मणके एकत्र जोडणारी ही गादी असते. आतून मऊ असते, बाहेरून कडक आवरण असतं. आणि त्या गादीचं काम काय, सस्पेन्शन देणं. जे आपण हालचाल करतो, इकडं तिकडं मान वळवतो, वाकवतो, हे सगळं त्या गादीमुळं शक्य होतं. आणि मणक्याचे त्याचे वैयक्तिक जॉईंट असतात. असा तो पाठीचा कणा असतो. तर आता तुमच्या डोक्यात फक्त मणका, मानेत मणका असतो आणि कमरेत मणका असतो, एवढंच डोक्यात असतं. डॉक्टर माझं मणका दुखतो पेशंट म्हणतात, पण पेशंटला सांगायचं असतं कंबर दुखतं, पण पेशंट फक्त आमच्यावर ॲक्शन होतं, डॉक्टर माझं मणकं दुखतं. पण आपण समजायचं आहे 32 मणक्यापैकी कोणता मणका दुखतो. पेशंटला सांगायचं असतं कंबर दुखतं. पेशंट थोडं एज्युकेट झाल्यामुळे ते डायरेक्ट मणक्यावर येतात, माझी शिर चोकअप आहे. पण पेशंटला समजत नाही शिर चोकअप आहे का. त्यांचं सांगतात डॉक्टर माझी रक्तवाहिनी शिर चोकअप आहे, सप्लाय कमी झाला. पण त्यांना कळतं की ही रक्तवाहिनी बंद झाली, पण त्यांना समजून सांगावं लागतं की नाही बाबा. म्हणून मणक्यात 32 मणके ते 33 मणके असतात. मणक्यामध्ये गादी असते
आणि मणक्यामधून मेन म्हणजे आपल्याला पूर्ण बॉडीचं सेन्सरी सिस्टीम वायरिंग जे मेंदूशी कनेक्टेड असते ती मज्जारज्जू त्या मणक्यातून जाते आणि मानेच्या मणक्यातून जी मज्जारज्जू जाते तिच्या नसा निघालेल्या नसा मणक्यातून निघालेल्या नसा हाताला सप्लाय करा, दोन्ही हाताला, छातीला, पाठीला, आणि कमरेतून निघणाऱ्या नसा मणक्यातून त्या पायाला सप्लाय करणार. ह्या नसा म्हणजे चेतातंतू. आपल्या डोक्यात नसा म्हणजे रक्तवाहिन्या येतात, ह्या त्या रक्तवाहिन्या नाही. दोन्हीमध्ये फरक आहे. मग आपल्याला आजकाल हे झालं आहे. आणि पाठीचा कणा म्हणजे काय, पाठीचा कणा जर सरळ असला तर ह्या पाठीच्या कणाला पाठीचे मागचे मसल स्ट्रॉंग मसल असतात आणि आतमध्ये असलं तर हे लंगला सपोर्ट करणारे 2 लंग, हृदय, खाली आतड्या असतात, किडण्या असतात, पॅनक्रियाज असतात. मग हे जे काय ॲब्डोमेनचं युटरस, ब्लॅडर, हे जे सिस्टीम म्हणजे अवयव जे फिट केलेले आहेत, ज्यांनी जे बनवलं त्यांनी, ते हे सगळं पाठीच्या कण्यावर फिट केलेलं आहे सगळं. त्या पाठीमागचे मसल्स असतात आणि त्याला अटॅच हे अवयव असतात. मग हे जर अवयव आपले चांगले लाईफ लॉंग चांगले ठेवायचे असेल तर पाठीचा कणा सरळच पाहिजे. मग आजकाल ह्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही जे म्हटलेत कोणाला आजार होतो, काय होतो, सर्व एज ग्रुपमध्ये आणि सर्व काम करणाऱ्या महिला पुरुषांमध्ये हे आजार आजकाल उद्भवतात. कारण आपले जे हाडं स्ट्रॉंग नाही आहेत, डिस्क, लिगामेंट जे आहे, जे मसल जे आहे ना, आजकाल एवढे स्ट्रॉंग नाही, कारण आपलं खाणंच हायब्रिड आहे. 30 to 40% आपण पॉयझनसच खातोय. म्हणजे किती पालेभाज्या खाल्ल्या तर ते बऱ्याचशे 70% ते फवारलेल्याच भाज्या आहे. त्या फ्रेश देण्यासाठी त्याच्यावर जे औषध फवारलं जातं ते आज प्रूव्ह झाले कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सरचे प्रमाण वाढले. मग आपले हाडं ठिसूळायला लागले. आणि हे परिणामी सुरुवात जर केली तर लहान मुलांना शाळेत जाताना येताना जे दप्तर घ्यावं लागतात, ओझे घ्यावं लागतात, त्या लहान मुलांमध्ये मणक्याचे आजार सुरू झाले आहेत. ज्या मुलांना ट्रॅव्हलिंग करावं लागतं स्कूल बसने, त्या स्कूल बसने थोडं जरी आदळलं तर यांचे कंबर, मान लहान मुलांचे दुखायला लागले 10वीपर्यंतचे. आणि ह्या मुलांना पहिल्यापेक्षा आता अभ्यासाचं ओझं जास्तच आहे. शिकताना मुलांमध्ये, स्टुडंटमध्ये हा प्रॉब्लेम आढळतो. त्याच्यावरती हे मुलं जॉबला लागतात आजकालचे. म्हणजे मुलांचं पुढचं स्वरूप याच्यावर डिपेंड राहतं. त्यांचं खाण्याची पद्धत काय, हे पद्धत काय. मुलं पुढं शिकल्यानंतर सांगता येत नाही, A to Z पर्यंत मुलं जातात. मुलं शेतकरीपासून कलेक्टरपर्यंत किंवा पायलटपर्यंत सर्व थरामध्ये हेच मुलं काम करतात, मुलं मुली, आणि त्या लेवल जातात. त्यांना आयुष्यभर तेच कामं करावं लागतात. त्यांची शरीरयष्टी बिल्डअप नसेल तर शेतकरी लोकांमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले, गुडघ्याचे, मणक्याचे, वाकून सारखं काम करायचं, पण त्यांना एक्सरसाइज, रिलॅक्सेशन वेळ नसतो. सारखं चुकीच्या पद्धतीने काम करून त्यांना मणक्याचे आजार, स्पाईनचे आजार सुरू झाले आहेत. जे ट्रॅव्हलिंगला आज एकाच गावामध्ये सर्व नोकऱ्या भेटत नाही, त्यासाठी नोकऱ्यासाठी लांब जावं लागतं, बँकेत, नगरला, किंवा 30-40 किलोमीटरवर डेली काहींना प्रवास करावं लागतं. जे ऑफिसर लोक ट्रॅव्हलिंग करतात, आपल्याकडचे रस्ते पण चांगलेच आहे आजकालच्यानुसार, त्या ट्रॅव्हलिंगमुळे मणकेचे प्रॉब्लेम आणि 8-8 तास, 9-9 तास कामाचं बर्डन असल्यामुळे त्यांना पण तो त्रास, म्हणजे ऑफिस वर्किंगमध्ये होतं. आणि हे मोलमजुरी करतात, हमाल कामगार करतात, जे हेवी वर्कर आहे, त्यांना सारखं तेच तेच कामामुळं काही दिवसांनी, वर्षांनी त्यांना हे मणक्याचे आजार सुरू झालेले. मग तो पण ग्रुप त्याच्यातून वाचत नाही. महिलांचा वाचत नाही, ज्या ऑफिसमध्ये, IT सेक्टरमध्ये, बँकेत काम करतात, वर्क फ्रॉम होम घेतात, ते मांडी घालून बसून तासन तास काम करतात, किंवा एकाच पोझिशनमध्ये सॉफ्टवेअरचं काम चालू असतं, डिझायनरचं एकाच सारखं कॉन्सन्ट्रेटली वर्क चालू असतं. त्या एकाच पोझिशनमध्ये जास्त राहून त्या मणक्यावर प्रेशर येऊन ठराविक जॉईंट डॅमेज व्हायला लागतात. ठराविक मणक्याच्या गाद्याच्या ठराविक अँगलला प्रेशर होऊन ते मणके दुखायला लागतं, स्पाईन दुखायला लागतं. कोणताही वर्क घ्या, ब्युटी पार्लर एखादी काम करते, तिला 2-2 तास एका पोझिशनमध्ये करावं लागतं. डेंटिस्टला पण त्या उभं राहून वाकून एका पोझिशनमध्ये काम करावं लागतं. आणि आजकाल हायब्रिडायझेशनमुळे बॉडी सशक्त कोणाचीच नाही, त्यांना सुद्धा 2-3 वर्षांनी हे त्रास सुरू होतात, मानेचे, कमरेचे. म्हणजे ती कॅटेगरी जर पाहिली, काही महिला शिलाईचं काम करतात, काही लिज्जत पापडचं काम करतात, सारखं बैठं मांडी घालून सारखं बसून काम करतात. मग शिलाई काम ठराविक पोझिशनमध्ये शिलाई काम करतात 2-2 तास, 6-6 तास, असं 2 वर्ष 3 वर्ष केलं तर त्यांच्या मणक्यात प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा महिलांच्या सगळ्या, म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं काम करा, ते जर प्रॉपर टेक्निकली ठराविक वेळेत पुरतं जर काम केलं, आपली काळजी घेऊन काम केलं, तर
काही प्रॉब्लेम नाही, नाही तर तुम्हाला ताट वाढून मणक्याचे आजार आहेच. दुसरी गोष्ट, स्पोर्ट आता वाढलं, स्पोर्टचं प्रमाण खूपच वाढलं मुलांपासनं ह्याच्यापर्यंत. प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक एरियामध्ये स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट खेळताना जर प्रॉपर गाईड जर नसेल, प्रॉपर कोच जर नसेल आणि मुलं त्यांच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बॉलिंग करतात, चुकीच्या बास्केट टाकतात, चुकीच्या पद्धतीने फुटबॉल खेळतायत, तर मग त्यांना ह्या मणक्याच्या आजाराला आजकाल सामोरं जायला लागतं. आता नवीन फॅड काय आहे, आता खेळ संपलेच आहे. आणि मग एकटं बॉडी तयार करण्यासाठी जिमला जावं लागतं. मग जिमला जर प्रॉपर ट्रेनर नसेल आणि मग याचं पाहून त्याचं पाहून, चला एक 5 किलो उचलतोय वजन जिमचं, दुसरं 10 किलो उचलतोय आणि मी 50 किलो कसं उचलू, यांच्यामध्ये सुद्धा मणक्याचे आजार वाढलेत. माझ्याकडे ते पेशंट येत आहेत. म्हणजे तुम्ही तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात तुम्ही परत हेल्थ खराब होऊन जातात. आणि काही डाएट करतात, आता वेट वाढलं, डाएट करतात, मग आता मॅरेथॉनचं फॅड निघालं, रनिंग करतात लोक, इंडिव्हिज्युअल वर्किंग वेळ मिळत नाही आपल्या पद्धतीने, रात्री 11-12 वाजता सकाळी 6-5 उठून व्यायाम करतात. तो अति व्यायाम, प्रॉपर टेक्निक नसल्यानं, गायडन्स नसणारे, शूज नसल्यामुळं किंवा कशा पद्धतीने पळायचं ते प्रॉपर टेक्निक नसलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आजार स्पाईनचे वाढत चालले. हे करत असताना शेवटी वय येणारच आहे 50-60 वर्षानंतर. मग 50-60 नंतर पूर्वीचे लोक, वयस्कर लोक 80पर्यंत गुडघा दुखत नसायचं, 60व्या वर्षी काहीतरी म्हणतं माझं काहीतरी गुडघा दुखतो. माझ्याकडे आजही काही 89-90चे पेशंट येतात, आता कुठेतरी कंबर दुखतोय डॉक्टर, असे काही पेशंट आहेत. मग आता आपण म्हातारे होणार आहेत 50-60 नंतर जवळजवळ सगळ्यांचेच मणक्याचे प्रॉब्लेम जवळजवळ सुरू झाले, थोडे ना थोडे. सगळेच ऑपरेशन जातात असं नाही आहे, पण अशा पद्धतीने कोणताही ग्रुप मणक्याच्या प्रॉब्लेमपासून सुटू शकणार नाही आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये, जर त्याने स्वतःच्या पाठीचा कणा सांभाळला तर मग काही अडचण नाही. आम्ही आता त्याच पॉईंटकडे येणार होतो डॉक्टर, की काम तर प्रत्येकाला करावं लागणार आहे. स्पोर्ट्स पर्सन असो किंवा घरातली गृहिणी असो, त्या ठिकाणी काम प्रत्येकाला करणं आहे. पण मग हे काम करत असताना त्यांनी त्यांचा पाठीचा मणका त्या ठिकाणी कसा जपायचा? तसं जपणं अवघडच आहे. म्हणजे आम्ही आहे म्हणून नाही, तसं जपणं अवघड आहे. तुम्ही विचार करा, पूर्वी जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिलीमध्ये जर 15 लोक असायचे तर तो लोड डिस्ट्रीब्यूट व्हायचा. एक धुणं भांड्याचं काम करणं, एक स्वयंपाक करणं, एक पोळ्याच करणं, आणि एखादा माणूस भाजीपाल्याला जाणार, एखादं त्या काळात जनावर असायचे, जनावरं चरायला जाणार, एखादं कुणीतरी लग्न कार्य अटेंड करणार, म्हणजे काम डिस्ट्रीब्यूट होतं. आज सेपरेट कुटुंब झालं. हे जे डिस्ट्रीब्यूट काम आहे ना, सगळं एका कुटुंबाला करावं लागतं. जो आजकाल जर आम्ही अभ्यास केला ना, समजा 2 एकर जमीन आहे आणि 2 मुलं आहे, तर 2 एकर जमीन परवडत नाही. मग त्याला जोडधंदा म्हणजे गायधंदा घ्यावा लागतो. मग त्या महिलेला गाईला गुतून द्यायचं, ती शेणकूट करते, हे करते, तिला कुठं सवड आहे का कुठं बाहेर जायला? नाही. मग याला शेती परवडत नाही, मग कुठं ना कुठं तरी मजुराचं काम करणं, कारखान्यात काम करणं किंवा तर जॉब करणं, आणि मग उरलेल्या वेळेमध्ये आपलं घर सांभाळणं. हे सांभाळण्यामध्ये आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा असलं तर पाठीच्या कण्याची कॅपॅसिटी, तो 2 तास काम करण, 6 तास काम करण, एखाद्याचं 10 तास काम करण. तेवढं तासाचं काम त्याला दिलं तर मग तो शेवटपर्यंत व्यवस्थित तरी ऑटोमॅटिक. पण इथं 12 तास प्रत्येक कुटुंबाला काम करावं लागतं, मुलाला काम करावं लागतं, महिलाला काम करावं लागतं. सकाळी 5ला उठून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे मोर दॅन 8 आवर्स घरात काम करायला. हे बाहेर आपलं 6 तास झालं तर लोक काम करत नाही, मजूर आपल्याकडे येऊन काम करत नाही, लेबर आमचा टाईम झाला आम्ही चालले. पण घरात त्या माऊलीला करावंच लागणार, जरी ती नाही काम केलं तर. मग तिचं काम जे मोर दॅन 6 to तिच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत का ह्या मणक्याच्या आजारातून सुटका होती. कारण उलट जॉईंटमध्ये जे डिस्ट्रीब्युटेड वर्क आहे ना, ते वर्क आता जास्त वाढलेलं आहे. अगदी. आणि सगळा भार जवळ 70-80% महिला शिकल्यामुळं सगळं महिलांवरच आलेलं आहे. मग तिला त्याचं स्वतःचं जपणं पण भाग आहे आणि हे काम करणं भाग आहे. तुम्ही सांगा याच्यातून कसं काय मणका सुटू शकतो? अगदी. मला त्यामुळेच मी विचारलं होतं की काय आम्हाला असं काही करता येईल किंवा प्रत्येकालाच जो आज पॉडकास्ट बघतोय त्यांना प्रत्येकालाच कुठेतरी वाटतं की आपण घरी काहीतरी एक्सरसाइज करू किंवा आपण योगा करू, आपण फिरायला जाऊ म्हणजे वॉकिंगला, तर काहीतरी इम्पॅक्ट होईल. पण जसं तुम्ही म्हटलं, आता ती पण भीती वाटते की आपण जर तीच गोष्ट चांगल्यासाठी करतोय पण ती जर चुकीच्या पद्धतीने करण्यात गेली तर त्याचाही बॅड इम्पॅक्ट हा परत आपल्या शरीरावरतीच होणार आहे. बरोबर. मग नक्की केलं काय पाहिजे? सपोज विद्यार्थी आज त्या सपोज नीट किंवा JEEचा स्टडी किंवा अदर जे स्टडी करणारे मुलं, त्यांना कंटिन्यू 10-12 तास एका जागी बसून ती मुलं अभ्यास करतात.
तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हेल्थची कशी काळजी घेतली पाहिजे? तुमचं म्हणणं ॲक्च्युली योग्य प्रश्न आहे. आणि तुम्ही आता फोकस करतायत मुलांवर. एवढं मुलांवर फोकस करण्याची गरज काय? घरात मुलं पण आहे, काम करणारी महिला पण आहे आणि पुरुष पण आहे. त्यांचं पण फोकस करण्याची गरज आहे. आज मेडिकलमध्ये जर जनरल चर्चा झाली, हां डायबिटीज नको, लय डेंजर, आता पथ्य पाळ. बी पी वाढला, नका, मग हे तंबाखू सोडून द्या, सिगरेट सोडून द्या, मीठ खाऊ नये, असं करून. अटॅक आला तर मग ते घाबरते फॅमिली, मग एकदम काळजी घेते, सगळी त्याची काळजी घेते. अगदी. म्हणजे हार्ट एखादा पॅरालिसिस झाला मग ती काळजी घेते. आता सध्याला जे हिट लिस्टवर काय, हार्ट, डायबिटीस, बी पी याच्यात चर्चा होती, पण मणक्याची चर्चा होत नाही ना. मणका मागच राहिलेला आहे. एकतर मुलांकडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ नाही, आणि मग मणक्याचं त्यांना नॉलेज गरजेचंच आहे. मणक्याचं नॉलेज त्यांना जर नसलं तर शाळेतल्या शिक्षकांना तर गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता आजकाल आईवडिलांना वेळच नाही. मुलांना ॲडमिशन करून दिलं का मग आता ते होतील, ते अभ्यास करतात. पण अभ्यास करताना मुलं जर तुम्हाला चांगले स्ट्रॉंगर स्पोर्टमध्ये बनवायचे असले, अभ्यास हुशार बनवायचे असले, तर पहिलं त्यांचं पाठीचं कणा सरळ आणि प्रॉपर पाहिजे. त्यासाठी मी हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे आता त्या मुद्द्यावर आलो की तुमचे बेंच प्रॉपर पाहिजे. जी मुलं तिथं अभ्यास करतात का 8 तास तुमच्याबरोबर असतात, शाळेच्या मुलांबरोबर, म्हणजे शाळेत बसलेले असतात. त्यांना प्रत्येक मुलगा सारखा नसतो ना. एक मुलगा बारीक असतो, एक मुलगा हायटेड असतो. तुम्हाला पण पॉसिबल नसतं सगळ्या पद्धतीचे सगळे वेगवेगळे बेंचेस घेणे सिटिंग अरेंजमेंटमध्ये. पण ॲटलिस्ट ज्याचं दुखतंय, तो नाजूक वाटतो, त्याला स्पेशली थोडं लक्ष दिलं तर बाकीच्यांना गरज नाही. पण पाठीचा कणा म्हणजे सिटिंग अरेंजमेंट पहिली महत्त्वाची. आणि त्याचबरोबर पॅरेंटला समजून सांगणे, यांना अभ्यास करताना मांडी घालून गादीवर अभ्यास करायला लावू नका. लोळून काही झोपून अभ्यास करतात, तर त्यांना सवय पहिल्यापासून चांगली लावली तर 10वी-11वीला त्यांना ॲटोमॅटिक ती सवय लागते. त्यांना सांगायचं नाही, उठले असं वाकडं झोपू नको, अभ्यास करू नको, तू नीट बस. त्यांना सुविधाच करून दिली असते, टेबल, खुर्ची, प्रॉपर खुर्ची त्याची. आणि जसं तो मुलगा वाढीला लागतो, 5वीतून 10वीत जातो, 12वीत जातो, तशी तिची साईज पण चेंज होती. आजकाल ओबेसिटी, हाईट ही फार वाढलेली आहे मुलांची. त्यानुसार तुम्हाला कालानुसार घरी टेबल, खुर्ची सुद्धा चेंज करावी लागते. जशी लहान मुलांची लहानपणी सायकल वेगळी, मोठेपणीची सायकल लागते, तसं मुलगा ज्या ठिकाणी जास्त तासोन तास अभ्यास करतो, ती सिटिंग प्रॉपर ठेवली तर मला वाटतं हे मुलांना एकदम अभ्यास पण व्यवस्थित जाईल आणि मणक्याचा आजार पण होत नाही. ही प्रिकॉशन त्यांनी शक्यतो व्यवस्थित घ्यावी. आणखी एखादी असा आजार किंवा दुखणं आहे का जे आपल्याला लक्षात येत नाही, पण आपल्या चालू जीवनामध्ये त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात? जसं आता आपण आताच बघितलं की डिस्क, स्लिप डिस्क वगैरे होणं, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही मणक्याचे दुखणे आहेत का? मणक्याचे आता हे डिस्क म्हणजे बेसिक झालं. कोणताही एखादा मुलगा, कोणत्याही एखाद्या व्यक्तीला आपण जर लांबून पाहिलं तर तिचे शरीर यष्टी सांगून जाते की हिला आजार आहे का नाही. बऱ्याच वेळेस 90% लोक असे चालतात, असे म्हणजे ऑलरेडी पुढचे मसल कडक झाले असतात, मागचे मसल वीक झालेले असतात. मग ह्या मणक्यामुळं हे जे मसल आहे ना कडक होऊन जातात. ते प्रॉपर नॉर्मल उभं राहिलं, नॉर्मल जे बॅलन्सिंग आहे ना ते हुकलेलं असतं. कुणी चालताना थोडं वाकडं चालतं, ते ठेवून बनवून झालेलं, एक साईडचे मसल कडक होऊन जातात, एक साईडचे मसल वीक होऊन जातं. म्हणजे मणक्यामुळं मसलचे प्रॉब्लेम चालू होतात. मणका जर व्यवस्थित नसेल तर मग मसलचे प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीचे. मसलला सुद्धा स्वतःचं आवरण असतं, फेसिया म्हणतो आपण त्याला, फायब्रोटिक लेअर असतो. तो जर कडक झाला आणि मसल जरी चांगला असला तर तो विचित्र बांधा दिसतो आणि समोरून दिसतं याला पुढं मागं त्याचे आजार सुरू होणार. जसे बाकीचे आजार असतात तसे मणक्याचे बऱ्यापैकी मणक्याचा संधिवात असतो, मणक्याचा TB पण असतो. आजकाल ते बरेचसे पेशंट आमचे मणक्याचे TBचे वाढले. आणि दुर्लक्षित म्हणजे कंबर दुखतं ना, काही नाही, होईन बरं. तसं ते कंबर दुखणं अंगावर आपल्याला 10-15 वर्ष काढता येतं. प्रत्येकाची जशी लाईफ कॅपॅसिटी, स्ट्रेंथ आहे त्यानुसार 20-22 वर्ष लोक काढतात आणि परिणामी मग सिव्हिअर आजाराला, न बऱ्या आजार होणाऱ्या आजाराला सामोरं जावं लागतं. हा मणक्याचा संधिवात आणि कष्ट करून ह्या मणक्याच्या सांध्यात झीज होती आणि नंतर कायमची कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आयुष्यभर आपल्याबरोबर येते. मग आता हे होऊच नाही म्हणून लोकांनी आता स्वतःच्या शरीराबद्दल, मणक्याबद्दल हे थोडं अपडेट होणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे. कमीत कमी आपल्या पॉडकास्टमुळे हे तरी माहिती
तळतळीची जाईन बॉल. आपण नक्कीच. आपल्या शरीराचा बांधा प्रत्येकाने आरशात आपली बॉडी पाहावी. आपण खांदा वरती गेलाय का, हा खांदा खाली गेलाय का, आपण कसं उभं राहतोय का, नॉर्मल तसं आहे का, साईड येऊन घरच्यांना विचारायचं मी माझं असं बाग तयार झाला का. आता तुम्ही जर 100 लोक लाईनमध्ये उभे केले का, बरेचसे असे चालले मोबाईलवर असेच आहे. त्यांना वाटतं आपण नॉर्मल आहे, हां असं नॉर्मल आहे. हे नॉर्मलच नाही ना, हिथंच सुरुवात होती आजाराची, इथंच तुमची बॉडीची शरीराची बिघाड होऊन जाते. मग आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मग नक्कीच आपली चर्चा ही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. नक्की नक्की. कारण की आज मेन गोष्ट आहे की जी शरीर संपत्ती आपण म्हणतो ते आज कुठेतरी प्रत्येकाने जपणं गरजेचं आहे. पैसा, माणूस आयुष्यभर पैसा कमवण्याच्या मागेच पळतो आणि एक वेळ खरंच अशी येते की शरीर त्याच्याजवळ राहत नाही, निरोगी शरीर, आणि मग तो कमवलेला पैसा कुठेतरी त्याला त्या शरीराला पुन्हा निरोगी करण्यासाठी घालावा लागतो. घालवलं तर नक्कीच नक्कीच. आज तर तशीच परिस्थिती आहे. म्हणजे आमच्यापासून सगळ्यांचीच आहे. अगदी मला तेच विचारायचं होतं की त्या ठिकाणी तुम्हालाही काही मणक्याचे प्रॉब्लेम्स वगैरे जाणवतात की की असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही त्यातले स्पेशालिस्ट आहात म्हणून तुम्हाला ते दुखणे जाणवत नाहीत किंवा तुम्हाला होतच नाहीत, असं काही आहे का? नाही नाही, मी पण माणूस आहे. आपण सर्वच सारखेच आहे. कुणी ज्याच्यातून चुकीचं नाही आहे. ज्यावेळेस धकाधकी जीवनात आपण कॉन्सन्ट्रेट फक्त टार्गेटकडे दिलं जातं. परिस्थितीने सर्वजण ग्रासलेले आहेत. टार्गेट असतं शिकणं, त्याच्यापुढं शिकणं, आणि जे हे वय एवढा सपोर्ट करताना त्याच्यात 100-150 वजन जरी झालं तरी काहीच त्रास होत नाही. किती लुकडा असला तरी त्रास होत नाही. पण तो ज्यावेळेस 30-35 होऊन कुठंतरी सेटल होतो त्यावेळेस मग ह्याचे लक्षण दिसून येतात. अरे आपण एकतर बेडप दिसतो, आपल्याला दम लागतो, बाकीचं मग आता सगळं पैसा झाला, संसार झाला, सगळं झालं. आणि मग 30 वर्षानंतर आजकाल सर्वजण स्वतः शरीराकडे लक्ष द्यायला लागते. 30 वर्षाच्या आत कुणी देत नाही. आता नवीन ज्यांना आजार, ज्यांच्या घरात आजार झाले, अटॅक आले, हाडाचे आजार झाले, ते घर थोडेफार सुधारले, पण जरी 90% असेच आहे. मीच येतो त्याच्यात, मी पण काही चुकीचं नाही आहे. माझं पण वजन जवळ 103 किलोपर्यंत गेलं होतं. मग 30-35 वर्ष सेटल व्हायलाच गेले ना. अगदी. ज्यावेळेस मी रात्रंदिवस जो घरून डबा यायचो तो खराब व्हायचो. आम्ही मग 3-3 ते 4-4 वाजेपर्यंत दुपारी काम करायचो. पेशंट संपले की 4 वाजता जेवायला बसायचो कर्मचाऱ्यांबरोबर. त्यांच्या पण भाज्या विटलेल्या असायच्या. मग आम्ही सांगायचो जा याच्यामधून हे वडे आण, दही आण, समोसे, कचोरी आण. मग त्याच्यावरच आमचं उदरनिर्वाह असायचा. आणि संध्याकाळी उशिरा यायचं 10ला जेवायचो. ह्या फास्ट फूडमध्ये कामाच्या टार्गेटमुळं आमचं वजन कुठं झालं, काय झालं आम्हाला कळलंच नाही. ज्यावेळेस सगळं सेटल झालं नंतर मग लोक म्हणायचे, डॉक्टर तुमची तब्येतच जाड आहे, तुम्ही मग आम्हाला का सल्ला देते, तुम्हाला कसं काय होत नाही. म्हटलं आता ठीक आहे करतो कमी. पण नंतर सेटल झाल्यानंतर मग मी माझ्याकडे लक्ष दिलं. जे 10 पावलं मी कधी चाललो नाही, कधी आयुष्यभर व्यायाम नाही केला, तर माझी रेस चालू झाली तिथून पुढं. का मी थोडं बॅडमिंटन खेळताना पडलो आणि माझे हात फ्रॅक्चर झाले. त्यावेळेस वजन होतं 103 किलो. मग फ्रॅक्चर झाल्यानंतर माझं ऑपरेशनचं काय करणार, मला खेळता येणार नाही, ते नीट होईत नाही, एकदम चोरा झाले होते. माझ्या गुरूंनी ऑपरेशन केलं, मी आज ओके व्यवस्थित. पण त्यावेळेस म्हटलं की आपल्याला खेळ खेळता येणार नाही, पब्लिकमध्ये आपलं वय वाढणार, मित्राबरोबर खेळता येणार नाही. तर स्वतःचं एकटं चालणं सुरू केलं. प्लॅस्टर असताना, ऑपरेशन जात असताना वॉकिंग सुरू केलं. वॉकिंग करताना मग टी व्हीमध्ये इकडे तिकडे लोक मॅरेथॉन करतात, 21 किलोमीटर पळतात. मी म्हणलं 50 मीटर चालायचं प्रश्न आहे, 21 किलोमीटर पळायचं कसं. पण मग सर्च सुरू झाले मॅरेथॉनचे. 1-2 मित्र भेटले, आमचे काही मित्र मॅरेथॉन करायचे. मग सुरू केलं पहिलं 50 मीटर. मग लोक म्हणतील हे डॉक्टर असे काही चालतात वाकडे. मी पण तसं बेडप चालायचो ना, जे आहे ते सांगाल काय वाईट. मग सकाळीच 5 वाजता उठायचं, कुणी पाहू नये म्हणून विद्यापीठला जायचो. ते राऊंड मारायचं, 1 राऊंड मारायचं, दम लागायचं. त्यावेळेस कधीच आयुष्यात व्यायाम नाही केला. मग 3-4 महिन्यात 4 राऊंड, 5 राऊंड, असे 20-20 राऊंड फक्त वॉक करायचं. रनिंगची लांबची गोष्ट. मग डाएटचं ऑटोमॅटिक डाएट आपण करायला लागलो. आणि नंतर मग बरेचसे गायडन्स मिळायला लागले. त्यावेळेस साधे शूज असायचे, नंतर मग स्पोर्ट्स शूज घेतले रनिंगचे, नायकेचे, जे ॲक्च्युली रनिंगसाठी लागतात. आणि मग आपल्याला 21 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये, मुंबई मॅरेथॉन जी वर्ल्डची 10th नंबरची मॅरेथॉन समजली जाते, इंटरनॅशनल मुंबई मॅरेथॉन, टाटा कन्सल्टन्सी ती घेते. त्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मी रनिंगला भाग घेतला. त्यावेळेस होतं 98 kg वजन. 21 किलोमीटर पेड पळायचं. 3 महिने माझा प्रोटोकॉल होता.
आपल्याला 21 किलोमीटर पळायचं म्हणजे 21 किलोमीटर नॉनस्टॉप चालायचं. तर आपलं महिपती महाराज ताराबाद आपले 18 किलोमीटर आहे आणि चढ जर धरला तर ते ऑटोमॅटिक 21 किलोमीटर होतात. मग मी 2-3 वेळेस पायी पायी ताराबादला गेलो. 2-3 ठिकाणी बसायचो, मांडे घासायच्या. पण हार मानलीच नाही. म्हटलं आता आपलं खेळताच येणार नाही, दोन्ही हात फ्रॅक्चर. मग ते 5-6 वेळेस जाऊन आलो. नंतर सकाळी थोडं जॉगिंग सुरू केली. जॉगिंग 100 मीटर लागलं धाप लागायची. मग हळूहळू म्हटलं जिद्दी सोडायचंच नाही. इकडं 1 ते दीड महिन्यात मी 20 ते 25 किलो कमी केलं आणि मी 21 किलो नॉनस्टॉप रनिंग करायला लागलो. तर माझी पहिली मॅरेथॉन ज्यावेळेस झाली, मुंबई मॅरेथॉन 21 किलोमीटर, तर 4-5 किलोमीटर असतानाच मी फटीग झालो. इच्छाच नव्हती पुढं पाऊल टाकायची. फक्त मेंटल गेम आहे, आपल्याला जायचं आहे. लोक काय म्हणतील, एकतर तुझं वजन जास्त आहे, तुला कुणी सांगितलं तिकडं जायचं, घरचे बोलतील, मित्र बोलतील. पण ज्यावेळेस शेवटचं पाऊल टाकलं त्यावेळेस मी कॉलॅप्स झालो, पडलो खाली. मी 10-15 मिनिटांनी मी स्टेबलाईज झालो. आणि त्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो वेगळा. म्हणजे प्रॅक्टिसचा आनंद वेगळा, हा तर वेगळाच. हे तर काय आयुष्यात टार्गेट नव्हतं. मग लक्ष दिलं आता आपण इथून पुढं ट्रेकिंग करायचं. नंतर मी सुरू केलं. तर राहुरीतले 10-12 जणांचा आमचा ट्रेकिंग ग्रुप आहे. मी 25-30 खूप मॅरेथॉन केला. म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे लोकमतनी पहिल्या वर्षी महामॅरेथॉन सुरू केले. महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यामध्ये जो 21 किलोमीटर करण, पहिल्या 20 जणांना त्यांचा सत्कार झाला. त्या सत्कारामध्ये माझा 1 नंबर होता. अरे वा. 19 म्हणजे 4 मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद ह्या 4 मॅरेथॉन मी सक्सेसफुली कंप्लीट केला. मग असा प्रवास माझा चालू झाला. आणि इन बिटवीन मग मी ट्रेकिंग पण करायचो. म्हणजे कुठेतरी हा एक आवड छंद तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली, फक्त एक आपलं वेट कमी करायचंय ह्या प्रवासाला निघता निघता तुम्ही मॅरेथॉनच्या त्या ठिकाणी प्रवासाला लागले. मग मला हेच सांगायचं आहे की आपण म्हणजे 12वीचे मुलं किंवा MBBS इंजिनिअरिंगला जे अभ्यास करतात ना, मला तेच सांगायचं आहे की एक टार्गेट धरता धरता तुमचे दुसरे टार्गेट निघून जातात. जसं माझं वेट वाढलं, ते टार्गेट करायला परत 2 वर्ष जावे लागले. वेगळंच टार्गेट लाईफमध्ये होतं. म्हणजे टार्गेट हे फिक्स नसतंच, काळानुसार संकटानुसार चेंज होतं. मग ते अचीव झाल्यानंतर त्याचा आनंद इतका वेगळा होता की मग ट्रेकिंग सुरू झालं. अरे आपण कधी गडच पाहिलं नाही. मग ते आता ट्रेकिंग सगळंच फॅड येतं. मग आम्ही ट्रेक केलं. मी ट्रेकवर शॉर्ट फिल्म पण तयार केली कोरोना काळात. मग ट्रेकिंग झालं तर मग होता मग ठीक आहे, आपलं हॉबीज आहे, आपण म्युझिक शिकावं. म्हणजे आमच्या घरात म्हणजे माझ्या मिसेसच्या घरात म्युझिकचा वारसा आहे. म्हणजे मॅडमची मावस बहीणच ती पंडित, खूप कमी वयात पंडित झाली क्लासिकल म्युझिकमध्ये. आणि तिला गव्हर्नमेंटचा 2.5 कोटीचा फ्लॅट त्यावेळेसच झाला आहे. म्हणजे फार लहान असेल तिला फ्लॅट मिळला आहे. मग तिला म्हणजे लता मंगेशकरने दत्तक मागितलं होतं. म्हणजे त्यांच्या घरात वारसा आहे. म्हटलं आपण प्रत्येक वेळेस जातो, फक्त त्यांचे गाणे ऐकतो क्लासिकल, आपल्याला काही म्हणता येत नाही, जाऊ म्हणा. मग ते म्युझिकचा छंद सुरू केला. म्हणजे मी क्लासिकचा पण अभ्यास करतोय, बॉलिवूड सॉन्गची प्रॅक्टिस करतोय. म्हणजे तो सुद्धा मी ॲडजस्ट केला. कारण ज्यावेळेस सगळं सेटल होऊन जातं त्यावेळेस आपण आपल्या हॉबीज म्हणजे माझं सांगणं की हॉबीज जपल्या पाहिजे किंवा हॉबीज नसताना तयार केल्या पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस एकटे होतात ना, आजकाल आता आमचा मुलगा एकच आहे. आजकाल फॅमिली कमी होत चालली. 1 किंवा 2 मुलं, एकच मुलं. ते मुलं बाहेर गेल्यानंतर नवरा बायको काहीच नसतं ना. आणि किती जण प्रत्येकाला वैयक्तिक स्वतः छंद तयार करावा लागतो. मग म्हातार काळात हे छंद कामाला येतात. म्हणजे टार्गेट बदलत जातात. नंतर सुरुवातीचं मेन टार्गेट करताना हळूहळू सगळेच टार्गेट जर केले, तुम्ही स्कूलमध्ये स्पोर्ट शिकवलं, म्युझिक शिकवलं, म्हणजे हे जे गरजेचं आहे म्हातारपणी, किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी आपली लाईफ वाढते, ह्या गोष्टी जर पहिल्यापासून सगळ्या सायमल्टेनियसली जर पॅरेंटनी मुलांना शिकवलं तर आमच्यासारखी वेळ येणार नाही कोणावर. पण तुम्ही जसं म्हटलेत की आता तुम्ही स्वतःला मॅरेथॉनमध्ये ते इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि आता म्युझिककडेही तुम्ही त्या ठिकाणी वळालात, म्हणजे तुम्ही शिकताय. तर आम्हाला पण किंवा आपल्या सगळ्याच जे ऐकतायत तुम्हाला, तर त्यांनाही आवडेल तुमच्याकडनं काहीतरी छोटंसं एखादं सॉन्ग त्या ठिकाणी जर आम्हाला ऐकायला मिळालं तर. सॉन्ग म्हणजे आता शास्त्रीय गायनाचं थोडंसं आवड असल्यामुळं आणि मग हळूहळू ह्या गायनामुळं ताराबादला गेल्यामुळं मी थोडं वारकरी संप्रदायात वळलो. आज मी दिंडीबरोबर 1 दिवस जातो, चालतो, त्यांच्याबरोबर भजनं पण म्हणतो. मग त्यापैकी एक अभंग आहे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग विठ्ठल, त्याच्याबद्दल जो म्हणजे पूर्वी हा कन्नडचा राजा होता, कर्नाटकचा राजा.
कानडा पंढरीचा, त्याच्याबद्दल एक दोन ओळी म्हणतो. नक्कीच, आम्हाला खरंच आवडेल सगळ्यांना ऐकायला. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला उभा विटेवर. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं तुमची ही बाजू नक्कीच बऱ्याचशा लोकांना माहित नसणार आहे, की तुम्ही खरंच इतकं छान त्या ठिकाणी शास्त्रीय संगीत त्या ठिकाणी तुम्ही शिकता आणि गाताही खरंच खूप छान. खरंच खूप छान गोष्ट आहे, की आपण खरंच धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण फक्त कामामागे, आपलं काम कंप्लीट करण्यामागे पळतो, पण कुठेतरी आपल्या हॉबीज आपण मागं सोडतो. तर त्या खरंच तुम्ही जपताय तशा त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी जपल्या पाहिजेत. डॉक्टर, आता तुम्ही आम्हाला शास्त्रीय संगीत त्या ठिकाणी ऐकवलंय, पण आता आम्हाला आणखी थोडंसं त्या ठिकाणी वाटतंय, की आता बॉलिवूडचं एखादं सॉन्ग त्या ठिकाणी झालं पाहिजे. तर एखादं बॉलिवूड सॉन्ग सगळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी. म्हणजे हे ज्या चार ओळी प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्वतःच्या हृदयासाठी पण आहे, दुसऱ्यांच्या हृदयासाठी पण आहे, जे जवळचे आपले सर्वच आहे. पांडुरंग म्हणा, देव म्हणा, मित्र, कंपनी, सोशल, जे तुमच्यावर जेव्हा प्रेम करतात, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यासाठी ह्या चार लाईनी. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो. एकदम छान. म्हणजे मला कुठेतरी हे म्हणताना तुम्ही हे गाणं नक्कीच मॅडमला डेडिकेट केलंय असं त्या ठिकाणी मला जाणवतंय. ते तुमचं खरंच खूप छान, एकदम आपण म्हणतो एखाद्याच्या मनाला भावेल असं त्या ठिकाणी तुमचं गायन आहे सर. खरंच कौतुक आहे तुमचं त्यासाठी. हे सगळं करत असताना डॉक्टर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की लोकांचे स्पाईन्स चेक करताना, त्यांचे एक्स-रे काढताना तुम्ही स्वतःचा किती वेळा त्या ठिकाणी एक्स-रे केलाय? बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्हाला ही गरज पडली आहे? एक्सरे म्हणजे स्पाईनचंच असं नाही आहे, पण आता एक्सरे मशीन असल्यामुळे आम्ही चेक करून घ्यायचे आपले हाडं कसे आहेत. पण आता सगळ्यात म्हणजे असं कोणाला होऊच नाही. आता सध्याला कोरोनानंतर बऱ्याच लोकांना, म्हणजे लहान एज ग्रुपपासून सिनियर लोकांना, ज्यांना कोरोना झाला आहे, ज्यांनी कोरोना व्हॅक्सिन घेतले, ज्यांना कोरोना झाला आहे पण त्यांना कळलंच नाही, आता मॅक्झिमम कॉम्प्लिकेशन व्हायला लागले. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट. हे जे हिप जॉईंटचे जे बॉल आहेत, त्याचा ब्लड सप्लाय होऊन बॉल डॅमेजेस झालेत. आजकाल बरेच जणांचे सांधे बदलायची वेळ आली. हे सगळे कोरोनाचे साईड इफेक्ट आजकाल वाढले. कोरोनाचे साईड इफेक्ट म्हणतात त्या आजाराचे. त्याच्यात बरोबर देणारे जे मेडिसिन्स आहे, स्टिरॉइड्स आहे, इंजेक्शन, रेमडेसिवीर त्यावेळेस दिले, त्यांचे पण आहे. आणि काही त्या कोरोनाचे कॉम्प्लिकेशन झालेत, वेगवेगळे आजार. कोणाला डायबिटीज झाले, BP झाले, त्यानुसार गोळ्या घ्यायला लागायचे. काहींना ब्लडचे रक्त जे घटक आहेत त्यांचे डिसीज झाले, त्याच्यामुळे सुद्धा ब्लड क्लॉट शरीरातले वाढले. काहींना अटॅक येतात. त्यानुसार आमचा ऑर्थोपेडिकचा एक कॉम्प्लिकेशन म्हणजे व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फिमर, हिप जॉईंट बरेच लोकांचे गेले. म्हणजे काही डॉक्टरांचे पण बदललेत. तर मग मला दर आठवड्याला 15 दिवसाला एक तर पेशंट असतं बॉल गेल्याचं. मग त्यांना कोरोनाचे हे कॉम्प्लिकेशन आहे. आम्हाला पण कोरोना झाला. म्हणजे मी पण स्वतः रेमडेसिवीर घेतलेले, मी वॅक्सिन पण घेतलेली. तर मग पेशंट येताना मग अरे आपलं पण दुखत नाही, आपली सुरुवात नको व्हायला, आपली वेळ नको यायला बॉल बदलायला. मग अशा वेळेस मी बऱ्याच वेळ एक्सरे म्हणजे MRI पण केले. आणि मॅरेथॉनमुळं, ट्रेकिंगमुळं आमचे गुडघे दुखायचे. आता आम्हाला माहिती याला 2 महिने रिपेअर व्हायला लागणार. मिनिस्कस म्हणजे गुडघ्याच्या गाद्या खराब झालेल्या आमच्या रनिंग करू. पण त्या रिपेअर होतात. बॉडीच्या सगळी गोष्ट रिपेअर होती ब्रेन सोडल्यानंतर. पण त्या रिपेअरला जो टाईम आहे, समजा आम्ही रनिंग करताना आमचे गुडघे दुखतात, ते बरेच वेळेस एक्सरे MRI काढलेत. पण आम्ही तो प्रॉपर 3-3 महिने आराम केलेला आहे. ओपडी बंद ठेवली किंवा हळूहळू चालून आम्ही गुडघे सेफ करून रिपेअर करून घेतले स्वतःचे. म्हणजे वेळ दिला आणि परत तंदुरुस्त होऊन परत मॅरेथॉन करतोय. म्हणजे आता तर मला काही त्रास नाही आहे. पण असं झालं का आम्ही अजून एक्सरे करत असतो. अगदी. म्हणजे डॉक्टरनाही त्यांच्या त्याच मेडिकेशनची गरज नक्कीच आहे त्या ठिकाणी.
खरंच खूप छान इन्फॉर्मेशन डॉक्टर तुम्ही आम्हाला आज त्या ठिकाणी दिली आहेत. कसा आपला पाठीचा मणका त्या ठिकाणी सांभाळायचा आहे, तो सांभाळताना आपल्या हॉबीज कशा जपायच्यात, हे सगळं खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. आणि तुमचा खरंच जो जो प्रवास होता, जो स्ट्रगल तुम्ही त्या ठिकाणी केलंय आणि आज तुम्ही जो यश त्यातनं मिळवले, आज खरंच तुमचे 21 वर्ष ते फळ आज तुम्हाला कुठेतरी नक्कीच मिळतंय. आणि असंच आपल्या हॉस्पिटलची दिवसेंदिवस प्रगती होत जावं, तुमच्या हातून अशीच लोकांची सेवा होत, त्यांचे दुखणे त्या ठिकाणी लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरे होत, हीच त्या ठिकाणी मी सदिच्छा देते. आणि तुम्ही आम्हाला खरंच इथे वेळ दिला त्याबद्दल थँक्यू डॉक्टर. खरं मी आपले धन्यवाद मानतो की दप्तराच्या पलाड ह्या प्रोग्रामला मला आमंत्रित केलं आणि हा रावडीसाठी खूप छान उपक्रम तुम्ही राबवत आहेत. तुम्हाला तुम्हाला चांगले चांगले आमच्यापेक्षा खूप अनुभवी लोक मिळो, आपल्या समाजासाठी काहीतरी प्रेरणादायी ठरो, यासाठी माझ्या आणि माझ्या स्टाफकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू. आणि थँक्यू, धन्यवाद.